यशश्री शिंदे उरण नवी मुंबईतली शिवछत्रपतींची एक लेख आत्ता जाऊन येते असं तिच्या आईला तिने सांगितलं आणि ती पोरगी परत आलीच नाही। तिची 2 दिवसापूर्वी निर्गुण हत्या झाली। तिच्या डोक्यात दगड टाकून चेहरा छिन्नविछिन्न करून तिची छाती कापण्यात येऊन तिच्या अवघड जागेवर वार करून तिचा मर्डर झाला। मर्डर करणाऱ्याचं नाव दाऊद शेख, मूळचा कर्नाटकचा, त्या आदिलशहाचीच नाजायज औलाद असणारा। हा सगळा विषय आहे लव्ह जिहादचा आणि सरकारने, या हिंदुत्ववादी सरकारने अजूनपर्यंत लव्ह जिहाद या विषयावर, त्याच्या संदर्भातल्या होणाऱ्या धर्मांतराच्या विषयावर कायदा केलेला नाही। आता तिथे अनेक जण जाऊ राहिले त्या मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचाच हा प्रकार म्हटलं तरी चालेल। मूळ विषय हा आहे का लव्ह जिहादच्या विरोधात कायदा का त्या ठिकाणी केला नाही। दाऊद शेख हा काय एपीजे अब्दुल कलामांच्या विचाराचा राष्ट्रभक्त नाही। अशा नासक्या विचाराच्या लोकांच्या विरोधात कायदा हेच उत्तर आहे, कारण हा देश संविधानानुसार चालतो। त्याच्यामुळं लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करावा यासाठी आपण 3.5 वर्षापासून प्रयत्न करतोय। मोर्चा असन, आंदोलन असन, 150 पेक्षा जास्त कार्यक्रम आपण मायलेकीमध्ये जनजागृतीसाठी घेतले। 17 दिवस आझाद मैदानाला आंदोलन केलं, मुंबईला सरकारने लेखी आश्वासन दिलं, परंतु कायदा केलेला नाही। त्याच्यामुळे आता कायदा येईल तेव्हा येईल, परंतु आज आपण जागृत व्हा। आपल्या घरात अशी घटना घडत नाही ना, याच्याकडे नीट त्या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी पहा। होत असेल असं काही थोडं जरी वाटलं तर शिवप्रहारला संपर्क करा, पोलिसांना संपर्क करा।